समर्थ श्रीराम. दशक 9, समास 3. निस्संदेह निरूपण. आत्मज्ञानी पुरुषाची अवस्था सर्वात असून कशात नसल्यासारखी असते. ही अवस्था अज्ञानी म्हणजे आत्मज्ञान नसलेल्या माणसाला लक्षात येत नाही. सगळी कर्म करून अकर्तेपणा, सगळे भोग भोगून अभोक्तेपणा आणि सगळ्यांमध्ये राहून अलिप्तपणा येईलच कसा, ही शंका त्याला नेहमी येते. हे असं होतं का? कसं शक्य आहे? अशा अनेक विचारांनी तो असंख्य शंका काढत बसतो. कोण किती उंचीचा आहे हे कळण्यासाठी ती पातळी गाठावी लागते. योग्याची अवस्था योग्यालाच कळते. चतुर पुरुषच चतुर पुरुषाला ओळखू शकतो. जसं भूतबाधा झालेला माणूस आणि मांत्रिक सारखेच दिसत असले तरी दोघांची योग्यता सारखी नसते, तसंच एक अज्ञानी माणूस आणि एक जीवनमुक्त बाह्यांगाने जरी सारखे वाटत असले तरी ते निश्चितच वेगळे असतात. एक छोटी मुलगी बाळ बघायला गेली आणि हट्टाने म्हणाली की मला पण आत्ताच्या आत्ता असंच बाळ झालं पाहिजे. हे जितकं दुरापास्त तितकं अज्ञानाच्या पातळीवर उभं राहून आत्मज्ञानी पुरुषाचं जीवन समजणं दुरापास्त. आपली वैचारिक उंची, उपासनेच्या वाढीचं सातत्य, निस्संशयता, संतांविषयीची तद्रूपता या गोष्टींनी आत्मज्ञानी पुरुषांविषयीचा भेद मावळतो. आपल्या मागे लागलेलं जन्ममरण ज्ञानी पुरुषाला देखील लागलेलं आहे हे म्हणणं बरोबर होणार नाही. यासाठी समर्थांनी एक उदाहरण दिलेलं आहे. भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा एकाने प्रयत्न केला तर ती थुंक सूर्यावर न पडता स्वतःवरच पडते. तद्वत आपल्या गुणांच्या मोजमापाने त्यांना मोजणं अशक्य आहेच, पण आपलं त्याच्यात नुकसान आहे. आणखीन एक अत्यंत मार्मिक उदाहरण समर्थ आपल्यापुढे ठेवतायत. एखादं लाकूड अग्नीने जेव्हा जळतं तेव्हा अग्नीला त्या लाकडाचा आकार येतो. बाह्यांगाने अग्नी त्या लाकडाचा आकार घेतो, पण अग्नी लाकूड कधीच होत नाही. म्हणजेच त्याचं स्वत्व लाकडाप्रमाणे जळून राख होत नाही. तो प्रदीप्त असतो, पवित्र असतो. त्याचं ज्ञान देहरूप केव्हाही होत नाही. म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाचं ज्ञान देहरूप केव्हाही होत नाही. ते देहावर अवलंबूनच असत नाही. एक दृष्टांत द्यायचा झालाच तर हा मार्मिक दृष्टांत आहे. एकनाथ महाराजांच्या गावी नदीला पूर आला. गोदावरी नदी. सर्व व्यवहार ठप्प झाले. नावा बोटी चालवणं काही शक्यच नव्हतं. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर काही अडचण उद्भवली. गावकऱ्यांची हतबलता लक्षात आली. पुरामध्ये पोहून जाण्यासाठी जीव धोक्यात घालण्यासारखं होतं. कोणी गावकरी धजेना नदी पार करायला. एकनाथ महाराजांचं सुखसंपन्न कुटुंब मुलाबाळांसहित त्याच गावामध्ये नांदत होतं. गोंडस गोजिरी मुलं ही नाथांसारखीच भक्तिपरायण होती. गिरिजाबाईंचं तर काय वर्णन करावं. नाथांची पत्नी अत्यंत सोज्वळ, सात्विक, पतीला सर्वार्थाने अशा पूरक होत्या त्या. नाथांच्या कानावर ही बातमी गेली. नाथ पैल तीराला जायला निघाले. गंगामाई तुफान रुष्ट होती. माणसाच्या उंची एवढी पाण्याची पातळी वाढत होती. नाथ घरच्या देवांना नमस्कार करून निघाले. क्रुद्ध बेफाम उसळणाऱ्या पाण्याकडे करुणेने त्यांनी कटाक्ष टाकला. डोळे मिटले, प्रार्थना केली. म्हटलं, जर मी आजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळलं असेल तर हे माते मला पैल तीराची वाट मोकळी करून दे. म्हणताच त्याच क्षणी गंगामय्यानी त्यांना मार्ग खुला करून दिला. प्रपंचात राहून अनासक्त राहता येतं याचं हे उदाहरण. त्यामुळे असं होतं का, घडतं का हा प्रश्नच उद्भवत नाही. नोट म्हणते स्टार नोट. वारंवार समर्थ आपल्याला अभ्यासाला उद्युक्त करतायत. प्रचिती घ्या, प्रयत्न करा, हाच त्यांचा आग्रह.
श्रीराम समर्थ श्रीराम.